तुम्हाला विश्वास नाही बसणार, ही आहे बिना भाजणीची चकली. पण चव मात्र अगदी भाजणीच्या चकलीसारखी स्वादिष्ट आणि खुसखुशीत, अगदी झटपट तयार करून होते. फक्त 3 साहित्याचा वापर करून आपण ही चकली बनवलेली आहे. ही चकली तुम्ही जर खाल्ली तर भाजणीची चकली विसरून जाल, इतकी चविष्ट बनते. तर इथे चकली बनवण्यासाठी मी घेत आहे 1 कप पोहे आणि अर्धा कप डाळवे. तर हे पोहे आहेत जे आपले नॉर्मल घरामध्ये कांदा पोहे बनवण्यासाठी आपण वापरतो ना, ते पोहे आहेत. म्हणजे 1 कप पोह्यासाठी इथे मी अर्धा कप डाळव्यांचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही जितके पोहे घ्याल त्याच्या अर्धा आपल्याला डाळवे घ्यायचे आहेत. आता हे आपण चाळून स्वच्छ करून घेऊया. तर इथे पोहे आणि डाळवे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता याच बरोबर आपल्याला लागणार आहे 1.5 कप तांदळाचे पीठ. म्हणजे आपण पोहे आणि डाळवे हे दोन्ही मिळून 1.5 कप झालेला आहे. म्हणून आपण इथे 1.5 कप तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. इथे पीठ घेताना मी खूप याला दाबून भरलेलं नाही, अगदी हलक्या हाताने दाबून मी हे पीठ भरून घेतलेलं आहे. म्हणजे तुमचे पोहे आणि डाळवे याचं जेवढं प्रमाण होईल तेवढेच आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. आता आपण डाळवे आणि पोहे हे भाजून घेणार आहोत. तर हे खूप भाजण्याची गरज नाही, अगदी हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त जो पोह्यामध्ये जो कच्चापणा असतो ना तो निघून गेला पाहिजे. हात लावल्यानंतर हाताला असा चटका बसला पाहिजे, फक्त एवढेच गरम करायचे आहेत आपल्याला. आणि हाताने थोडेसे चोळून बघायचे. हलकेसे चुरचुरीत पोहे झाले ना की लगेच गॅस बंद करायचा. तर इथे पोहे भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हाताला चटकाही लागत आहे आणि चोळल्यानंतर हलकेसे चुरचुरीतही लागतात, म्हणजे हे पोहे भाजले गेलेले आहेत. आता हे आपण थंड करून घेऊया. तर इथे पोहे आणि डाळवे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. लक्षात घ्या, पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. जर गरम असतानाच तुम्ही हे वाटत असाल तर त्याला पाणी सुटू शकतं, म्हणून ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक असे पीठ करून घेऊया. जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक आपण हे वाटून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी बारीक असे आपले हे पीठ झालेलं आहे. याच पद्धतीने मी इथे सर्व पोहे आणि डाळवे हे वाटून घेतलेले आहेत. आता हे आपण चाळून घेऊया. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी अशी ही चकली आहे. तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा. तर इथे पीठ हे पूर्णपणे चाळून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मोजून घेतलेले तांदळाचे पीठ ऍड करूया आणि त्याचबरोबर काही मसालेही ऍड करूया. तर इथे मी घालत आहे चवीपुरते मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा ओवा. तर इथे ओवा घालताना ओवा हा नेहमी हातावरती चोळून घालायचा, म्हणजे पदार्थ अधिक चविष्ट बनतो. त्याचबरोबर इथे मी घालत आहे 2 चमचे तीळ. आता आपण हे सर्व कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये हळदही घालू शकता, पण मी इथे हळद घातलेली नाही, कारण हळद घातल्यानंतर चकलीचा कलर हा थोडासा डार्क होतो. तर इथे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण तेलाचं मोहन करणार आहोत. तर त्यासाठी मी ते घेत आहे 3 चमचा तेल. हे आता आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे. हे पहा, इथे तेल हे मी अगदी कडकडीत गरम केलेलं आहे. धूर येत आहे तेलामधून. आता हे आपण पिठावरती घालून घेऊया आणि सुरुवातीला आपण हे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर हलकसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे हे पूर्णपणे पीठ. कधी कधी काय होतं ना की चकली ही एकसारखी तळली जात नाही, म्हणजे चकलीचा रंग हा एकसारखा येत नाही, कारण तेलाचं मोहन हे आपण पिठाला व्यवस्थित चोळलेलं नसतं. त्यामुळे चकली तळताना त्याचा एकसारखा कलर येत नाही. त्यामुळे मोहन हे व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे, त्याच्याने चकलीचा कलर हा छान येतो. हे अगदी पूर्णपणे पिठाला मी व्यवस्थित हे मोहन चोळून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. तर मळण्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेले आहे. हे खूप कोमटही नाही आणि उकळून घेतलेलंही पाणी नाहीये, फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे थोडंसं आपण या पिठामध्ये घालायचं आणि याचा मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे.
सुरुवातीला आपण हे चमच्याने करायचं आहे, कारण खूप गरम असणार आहे, हाताला चटका लागू शकतो. आणि हे हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. पाण्याचा वापर हा लागेल तेवढाच करायचा. तर इथे मी सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे. आता मी हे हाताने व्यवस्थित मळून घेते. तर मळत असताना हलकासा कोमट पाण्याचा हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे पीठ, अगदी मऊसूद असा गोळा झालेला पाहिजे. अजिबात चीर वगैरे गेलेली नाही पाहिजे पिठाला. हे अगदी या पद्धतीने मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा करून बघायचा. जर त्याला चीर जात असेल तर आणखीन थोडंसं पाण्याने आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पीठ हे आपलं अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. चीर वगैरे अजिबात पडत नाहीये. आता आपण याच्या चकल्या बनवून घेऊया. तर इथे साच्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आतमधून. आणि जो चकतीचा जो काटेरी भाग असतो ना, तो आपण नेहमी बाहेर ठेवायचा, म्हणजे चकलीला छान काटे येतात. आणि आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. पीठ घालताना नेहमी दाबून भरायचं, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. जर मध्ये हवा राहिली तर चकली एकसारखी बनणार नाही, ती मध्ये मध्ये तुटू शकते. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर चकल्या बनत आहेत. चकलीचा जो शेवटचा भाग असतो तो आपल्याला हाताने दाबून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये चकली सोडल्यानंतर ती सुटत नाही. मी इथे 4 ते 5 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या आपण लगेचच तळून घेऊया. एकदाच सर्व चकल्या बनवून घ्यायच्या नाहीत, थोड्या थोड्या बनवायच्या आणि त्या लगेचच तळायच्या. चकल्या तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला झाऱ्या लावायच्या नाही. जर तुम्ही लगेच त्याला झाऱ्या लावून पलटण्याचा प्रयत्न केला तर त्या तुटू शकतात. म्हणून 1 ते 2 मिनिटे त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. चकली ही मी मध्यम गॅसवरती तळून घेत आहे. गॅसची फ्लेम ही खूप हाय ही नाही आणि खूप लो ही ठेवायची नाही. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला चकल्या या पूर्णपणे तळून घ्यायच्या आहेत. जवळपास एक बॅच तळण्यासाठी इथे मला 4 ते 5 मिनिटे लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता चकली ही आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि चकलीचा रंग ही अगदी सुंदर आलेला आहे. तुम्हाला आजची ही झटपट चकलीची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.